नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज अगदी मी किचनमधून व्हिडिओ बनवते। तर आज आहे शुक्रवार आणि आज भाईंच्या ऑफिसमधून ऑर्डर आहे। गावठी चिकन आणि वडे आहेत, त्यानंतर राईस सुद्धा मागवलेला आहे। तर चला सुरुवात करूया। तर इकडे मी चिकन आहे ना कुकरला लावलेला आहे बघा इकडे याला। आता तो थंड होईल बघ, तुम्हाला दाखवते। त्यानंतर इकडे पाणी गरम करून ठेवले, म्हणजे त्याच्यामध्ये वाढवायचे ग्रेव्ही त्यासाठी। आणि इकडे बघा इथे पीठ सुद्धा तयार करून ठेवलंय, म्हणजे पीठ ठेवून दिलेलं आहे वड्याचं। तर आता पहिल्यांदा वडे करायला घेणार, तर दाखवते तुम्हाला। त्यानंतर चिकन बघते पहिल्यांदा, थोडा कुकर थंड होऊ देत। चला मग सुरू करूया। तर इथे आहे ना चिकन आणलेलं आहे बघा, 2 किलो आहे। तर ते पीस आहेत ना छोटे छोटे करून घेतलेले, अगदी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मी फोडणी घालून घेते। तर हे वाटण वगैरे आणि लसूण वगैरे असे ठेचून घेतले आहे, जे काही लागणारं साहित्य आहे ते काढून घेतलंय आणि फोडणी घालून घेते। अगदी कुकरला लावून घेते चिकन जे आहे ते। त्याने काय होतं ना की पटकन होतं आणि मसाले जे आहेत ना ते छान एकजीव होतात अगदी, आणि छान लागतं चिकन। आणि थोडी मला घाई होती, त्यामुळे मी जरा कुकरलाच लावून घेतलं, गॅसही वाचतो आपला। त्यानंतर इकडे भांडी वगैरे होती ती सर्व आवरून घेतली आणि थोडा वेळ नितळायला ठेवून दिली होती। त्यानंतर मग लावून घेतले। त्यानंतर हे बघा चिकन आपलं छान शिजलेलं आहे आणि भन्नाट दिसत आहे अगदी। ग्रेव्ही वगैरे अगदी प्रमाणात झालेली आहे, मला वाटत नाही की वाढवावं लागेल याला। तरी पण बघू आपण, जरा कढईमध्ये मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कसं म्हणजे वाढवायचं की नाही ते। तर हे बघा चिकन असं मी कढईमध्ये काढून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये ग्रेव्ही वाढवायची आहे, कारण वड्यांसोबत चिकन आहे, त्यामुळे थोडं जरा पातळ ठेवायचं आहे। मी असं एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, जेणेकरून वडे खाता येतील। हे बघा असं, आणि हे गावठी चिकन आहे। आता हे ना चिकनची कढई मी इकडे ठेवते दुसऱ्या गॅसवर, आणि मग इकडे वडे करायला घ्यायचे एका साईडला। तर हे बघा पीठ छान आलेलं आहे, सॉफ्ट झालंय एकदम आहे। 1 तास जास्त झालेला आहे। आता हे चांगले मळून घेते। तर इथे आहे ना वड्याचं पीठ आहे ना छान असं मळून घेते। हे करून घेते, गोळे करून घेतलेत, म्हणजे वडे कसे थापायला बरे, म्हणजे एकदाच करून घेते, पटापट होऊन जातं तसं करून ठेवलं की। आणि आमच्याकडे जास्त वडेच बनवले जातात, अगदी काही असू दे, तुमचा बर्थडे असू देत, कोणताही प्रोग्राम असू देत, नॉनव्हेज वारायला तर मग हे सर्वच असतं, वडे चिकन। आणि एवढे हे गोळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इकडे एवढं उरलेलं आहे, आणि हे एवढे गोळे करून घेतलेत। तर आता वडे बनवायला घेते, चला। आता इकडे ना तेल घेतलेलं आहे गरम करायला, तेल आपलं गरमही झालंय समजा। आणि आता इकडे भात लावलाय कुकरला,
म्हणजे जो राईस त्यांना द्यायचा आहे तो. त्यानंतर बाकी सर्व इकडे काढून घेतले झारा वगैरे तळण्यासाठी. इकडे मी थोडंसं तेल लावलंय खाली आणि नंतर मग असं बनवून घेते वडे. तर मी असे वडे थापत असते. काही जण बोटाने पण करतात, पण असे वडे आहेत ना पातळ होतात चांगले आणि मस्त फुगतात सुद्धा. तर आता आहे ना इकडे वडे आहे ना तळायला घेतलेले आहेत मी आणि अगदी तेल आहे ना छान गरम करून घ्यायचं. त्याने काय होतं ना वडे अगदी छान फुगतात आणि सॉफ्टही होतात. आणि जर तुमचं तेल गरम झालेलं नसेल तर वडे फुगत नाहीत आणि जास्त वेळ त्यांना तळायला लागतं. त्यामुळे कसे आतून शेकतही नाहीत सरळ आणि शेकले तर ते पापड्यासारखे बनतात. त्यामुळे अगदी तेल आहे ना छान गरम करून घ्यायचं आणि मग वडे छान तळून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, बघूनच तुम्हाला दिसत असेल की वडे किती छान झालेले आहे. अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण अगदी त्यांना जसे पाहिजे होते तशी ऑर्डर मी पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर आहे ना घरात जे लागणार होते आम्हाला खायला तेही मी बनवून घेतले होते वडे एका साईडला. आणि त्यांची ऑर्डर होती ती पूर्ण पॅक करून व्यवस्थित अगदी त्यांना दिली होती. त्यानंतर ही पॅक करतानाचा हा व्हिडिओ आहे जो राईस आणि त्यांना फक्त चिकनच पाहिजे होतं, त्यांना रस्सा नको होता. त्यानंतर आम्ही सर्व आवरून आहे ना जेवण वगैरे थोडा वेळ रेस्ट केला. त्यानंतर मग संध्याकाळी मग जेवणाला सुरुवात केली. तर आज वार होता त्यामुळे भाजी वगैरे तर कोणाला नकोच होती. आता दुपारी तर चिकन खाल्लं होतं, म्हटलं आता काय बनवायचं म्हणून मग ग्रेव्हीवाली अंडी बनवली होती. तर इकडे अशी अंडी उकडून घेतली, त्यानंतर अशी परतून घेतली मसाला वगैरे टाकून. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि मग थोडा वेळ मोरायला ठेवून दिलं होतं ते. त्यानंतर एका साईडला इकडे चिकनचे काही पीस उरले होते तर त्याचे मग रस्सा बनवून घेतला होता आणि मग सर्वांना तो काढा बनवून प्यायला दिला होता. तर पाहू शकता तुम्ही. आणि वरून मग कोथिंबीर टाकून छान अगदी त्याला गार्निश करून घेतलं होतं. आणि थोडा वेळ मग सर्वांनी रस्सा वगैरे पिऊन झाल्यानंतर आरामात मग जेवण केलं होतं, कारण खूपच जड झालं होतं सगळं एकदम. नंतर मग जेवण करायच्या वेळेला मग पुन्हा अंडी जरा गरम करून घेतली व्यवस्थित. त्यानंतर मग थोडा रस्साही उरला होता, मग तोही गरम करून घेतला आणि छान सर्वांनी बसून अगदी मस्त जेवण करून घेतलं. तर पाहू शकता तुम्ही अगदी कलर तर किती अगदी सुंदर आलेला आहे. आणि त्यानंतर मग सर्व जेवण झाल्यानंतर आवरून घेतलं किचन आणि भांडे वगैरे काय होते ते सर्व आवरून घेतली. तर असा गेला आजचा दिवस. तर तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.